आज योगा दिन आहे याची आठवणही करून दिली. धन्यवाद म्हणून हसलो. ज्येष्ठ अभिनेत्री आहे, त्या राहायला अलिबाग जिल्हा रायगड येथे राहतात. लिखाणाची माध्यमे पुस्तकं विविध साहित्यिक मंचामध्ये ते लिहितात. त्रिवेणी काव्य संग्रह, स्वाती मोती, स्वप्न भरारी काव्य संग्रह, साहित्यिक परिचयमध्ये चारोळी कविता लेखन करणे, विशेषतः हास्य रसा त्यांना अधिक आवड आहे. मॅडमला विनंती की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद मॅडम. मी डायरेक्ट कवितेला सुरुवात करते. आई वडिलांची सर कोणाला येत नाही. धरती म्हणजे आपली आई, वडील म्हणजे आकाश. बाप कधी रडत नाही. बापाच्या डोळ्यात दिसतात ते दिसत नाही. बाप असून काढू शकत नाही. त्याच्यावरती एक कविता आहे, ती मी वाचते. बाप कधी रडत नाही. अगदी खरे आहे. बाप कधी रडत नाही. अगदी खरे आहे. लहान असता मुलगा डोक्यात ठसवले जाते. लहान असता मुलगा डोक्यात ठसवले जाते. तू मर्द आहेस. लहान असता मुलगा डोक्यात ठसवले जाते. तू मर्द आहेस. तू रडलास तर समाज तुला नाव ठेवेल. अश्रू पीत पीत मुलगा कधी मोठा होतो. कळलेच नाही हो मला. अश्रू पीत पीत मुलगा कधी मोठा होतो कळलेच नाही मला. बाप रडतो ना मुलगी होते तेव्हा. ते आनंदातून असतात. ज्या क्षणी मुलगी सासरी जाते त्या क्षणी भाऊ आणि बाप घाय मोकळून रडतो. कारण खरे प्रेम करणारी मुलगी आई, बहीण, पत्नी असते. बापाला अश्रू दाखवता येत नाही. खरेच बाप समाजासमोर रडत नाही. कारण बाप कधी रडतच नाही. तो आतल्यात रडतो. धन्यवाद.